नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोकर्ण अबूज अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करते। पहा, मराठी व्याकरण जे आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आणि परीक्षेमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला विचारले जातात तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पहा, आपल्याला इथं एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे की जे पुढील शब्दातील विशेषणाचा जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याला इथं ओळखायचा आहे। 17वे वर्ष। पहा, हे याचं जे उत्तर आहे तर आपण डायरेक्ट उत्तर घेऊयात। याचं उत्तर जे आहे तर ते क्रमवाचक संख्या विशेषण आहे। याला जर आपण कितवा असं जर प्रश्न विचारलं तर आपल्याला तिथं संख्या म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण जे आहे तर ते लगेच आपल्याला उत्तर मिळते। कितवा क्रमांक आहे तर 17वा क्रमांक किंवा 17वे वर्ष आहे, कितवे वर्ष आहे असं जरी आपण विचारलं तर 17वे वर्ष हे लगेच आपल्याला आन्सर जे आहे तर ते मिळतं। त्याचबरोबर आवृत्तीवाचक संख्या विशेषण तुम्हाला ओळखताना तिथं किती पट असं तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर लगेच मिळून जातं। त्याचबरोबर गणवाचकला तुम्ही किती असं जर प्रश्न विचारलं तर तुम्हाला त्याचं पण उत्तर जे आहे तर ते मिळून जातं। बऱ्याच जणांना कन्फ्यूज होत असेल इथं माझ्याकडे एक क्लासिफिकेशन आहे। विशेषणाचे जे मुख्य 3 प्रकार आहेत तर ते सगळ्यांनाच माहिती आहेत। गुण विशेषण असेल, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। आणि आपल्याला आता जो प्रश्न विचारलेला होता पहा इथं क्रमवाचक पहिला आपलं उत्तर जे होतं तर ते पहिला, 5वा, 50वा, 17वा हे जे आहे तर ते क्रमवाचक विशेषणामध्ये मोडलं जातं। आवृत्ती म्हणजे द्विगुणित, चौपट, दुहेरी हे जे आहे। पृथकवाचक हे पण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये याचेही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। 1 1 5 5 ठीक आहे। अनिश्चित तर सगळ्यांना सांगता येईलच तिथं। साकल्यवाचक पण दोघे, उभयता, चारी, पाची हे साकल्यवाचक आहे, सर्वच्या सर्व। तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये उतरून काढा वाटलंच तर। पुढचा क्वेश्चन पहा, सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे। अव्ययाचा प्रकार तुम्हाला इथं ओळखायचा आणि आपल्याला ईश्य हा शब्द दिलेला आहे तर लगेच तुम्ही क्लिक करून सांगू शकता की केवल प्रयोगी अव्यय आहे। आता पहा, अजून एक पॉइंट तुम्हाला केवल प्रयोगीबद्दल लक्षात ठेवायचा आहे की केवल प्रयोगी अव्यय हा वाक्याचा भाग नसतो। पहा, हे जे अव्यय आहे केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा काय नसतो, भाग नसतो। खूप महत्त्वाचं वाक्य आहे आणि आपल्याला खूप वेळेस परीक्षेमध्ये जे आहे तर ते विचारले गेलेले आहे। पहा, अरे रे फार वाईट झाले, अरे रे फार वाईट झाले, याच्यातला अरे रे हा जरी काढून टाकला, फार वाईट झाले यातून सुद्धा वाक्याचा अर्थ जो आहे तर तो आपल्याला कळतो। म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतो। हे तुम्हाला इथं वाक्य लक्षात ठेवायचं आहे। पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास जो आहे तर तो समास तुम्हाला तिथं ओळखायचा आहे। चुलत सासरा। पहा, याचं जर उत्तर आपण बघितलं तर मध्यम पद लोपी, मधलं पद जे आहे तर ते लोप पावलेलं आहे, लोप झालेला आहे। चुलत असणारा जो सासरा आपण असं म्हणतो तर तो चुलत सासरा। तर मध्यम पद मधलं पद लोप झालेलं आहे। द्विगु समास म्हणजे काय तर तिथं संख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्याचबरोबर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद जे आहे तर ते महत्त्वाचे असतात। असं जरी लक्षात ठेवलं तरी द्वंद्व समास तुम्हाला तिथं ओळखता येतो। आता पहा, कधी कधी काय केलं जातं, मध्यम पदलोपी हा समास तिथं पर्याय दिलेला नसतो। मग त्यावेळेस कोणता समास होईल पहा इथं लक्षात घ्या। काय कधी कधी अशा पण टाईपचे क्वेश्चन किंवा अशाही टाईपचे पर्याय जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात। सर्वात अगोदर हा तत्पुरुष समास आहे, ठीक आहे, तत्पुरुष समास आणि त्याच्यामध्ये बघितलं तर कर्मधार आहे। बारकाईने अभ्यास केला तर पहा त्याचे 2 भाग जर बघितले, एक द्विगु, ठीक आहे, आणि दुसरा कोणता मध्यम पद लोपी, मध्यम पद लोपी। तर कधी कधी काय देतात आपल्याला आयोग, मध्यम पद लोपी समास देतच नाही, मग तिथं तुम्ही काय सांगणार,
ऑप्शन क्रमांक 4 सांगणार कर्मधारय समास. पहा, एवढ्या डीपमध्ये जर अभ्यास केला तरच तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. भावे प्रयोगाचं उदाहरण तुम्हाला इथं ओळखायचं आहे. आता पहिलं वाक्य जर आपण बघितलं, मुलीने कविता वाचली. आता कर्त्याला वाचणारी कोण आहे? मुलगी आहे. आणि मुलीला इथं काय आहे तर प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य नाही आहे. आता बघूयात आपण भावे प्रयोगाचं आहे का कर्मणी प्रयोगाचं आहे. आता कर्मणी प्रयोगाचं वाक्य कसं ओळखणार? कर्ता बदललं की क्रियापद बदलायला हवंय. कर्म बदललं की इथं क्रियापद बदललं की ते कोणतं असणार आहे? कर्मणी प्रयोगाचं वाक्य असणार आहे. आता इथं काय करूयात, कर्माच्या जागेवर कविताच्या जागेवर आपण धडा टाकूयात. मुलीने धडा वाचला. वाचलीच्या जागेवर काय येईल? धडा वाचला. ठीक आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे, कर्म बदललं की क्रियापद बदलते, म्हणजेच कर्मणी प्रयोगाचं वाक्य. कर्मणी प्रयोगाचं वाक्य. ठीक आहे. त्याचबरोबर इथं म्हणजे हाता ऑप्शन कटला. सभेत पत्रके वाटली गेली. तर इथं पण आपण काय करूयात, जे कर्म आहे पत्रकेच्या जागेवर अजून दुसरं कर्म जे आहे तर ते इथं टाकूयात. वह्या टाकूयात. ठीक आहे, वह्या. सभेत वह्या वाटल्या गेल्या. वाटल्या गेल्या म्हणजे काय? गेलीचं गेल्या झालं, म्हणजे कर्मानुसार काय झालंय? क्रियापद इथं बदललेलं आहे, म्हणजे हे पण काय तर कर्मणी प्रयोगाचंच वाक्य आहे. भावे प्रयोगाचं वाक्य शोधताना एकतर ते आज्ञार्थी असतं किंवा विद्यार्थी असतं, किंवा सरळ सरळ तुम्हाला एक छोटीशी ट्रिक म्हटली तरी चालेल. छोटीशी ट्रिक म्हणजेच काय तर सगळ्यात शेवटी वा वि वे जर असेल, सगळ्यात शेवटी वा वि वे जर तुम्हाला दिसत असेल तर ते भावे प्रयोगाचं वाक्य आहे. हे तुम्हाला काय करायचंय, तिथं राऊंड करून यायचं, गोल करून यायचं आहे. किंवा एखाद्या वाक्यातून आज्ञा इच्छा जर व्यक्त होत असेल, पहा सैनिकांनी आता मैदानावर जावे, याच्यातून इच्छा व्यक्त होते. ठीक आहे, म्हणजेच हे ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे? भावे प्रयोगाचं वाक्य तिथं असणार आहे. त्याचबरोबर पहा, इथं जर तुम्ही मैदानावरच्या ऐवजी कर्ता जो आहे कर्म जे आहे, कर्म आहे मैदानावर, याच्यावरती दुसरं जर कर्म तुम्ही बदलून जर वाक्य तयार केलं, पहा इथं रणभूमीवरती आपण काय करूयात, टाकूयात. सैनिकांनी आता रणभूमीवर जावे. पहा, आपलं क्रियापद बदललंय का? इथं नाही बदललेलं, तरी सुद्धा असं ओळखा, किंवा ते आज्ञार्थी आहे का विद्यार्थी आहे, किंवा वा वि वे शेवटी असेल तरी पण ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे, तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे. आता चौथ्या नंबरचं वाक्य आपण बघूयात. पोलिसांकडून चोर पकडला गेला. पहा, कडून हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच नवीन कर्मणी. नवीन कर्मणी प्रयोगाचं वाक्य आले लक्षात? चारीच्या चारी पर्याय व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला जर परीक्षेमध्ये कोणतं जरी एक येत असेल, कर्मणी प्रयोग चांगला असेल तुमचा, नवीन कर्मणी चांगला असेल, भावे प्रयोग चांगला असेल, तर तुम्ही काय करू शकता, 2 पर्यायामध्ये कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काढू शकता. पुढे पहा, पुढे दिलेल्या 2 वाक्यापासून तयार होणारे संयुक्त वाक्य तुम्हाला तिथं ओळखायचं आहे. आता काय करणार, मला झोप आली आहे, मी काम करणार नाही. 2 वाक्य आपल्याला जोडायचे, म्हणजे संयुक्त वाक्य जे आहे ते आपल्याला तिथं बनवायचं आहे. मग काय करणार, पहिलं वाक्य पहा, पहिलं वाक्य त्यांनी काय केलंय, मला झोप आल्यामुळे. एकत्रच वाक्य हे जोडलं गेलेलं नाहीये, म्हणजे पहिलं तर वाक्य आपलं इथं पहिल्यांदाच कटलं. त्यानंतर दुसरं वाक्य चेक करूयात. पहा, मला झोप आली आहे म्हणून मी काम करणार नाही. अव्यय काय आला इथं, म्हणून. मला झोप आली आहे म्हणून मी काम करणार नाही. म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम काय, झोप आली, याचा परिणाम काय झाला, म्हणजे तिनं काय केलंय, तिथं काम केलेलं नाहीये, म्हणजे परिणामवाचक.
ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला संयुक्त वाक्य पाहिजे ना. मी काम करणार नाही कारण मला झोप आली आहे. हे काय तर कारण, कारणवाचक, आणि हे सुद्धा कारणवाचक मध्येच येतं. म्हणजे याचं जर उत्तर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. म्हणजे परिणामवाचक जे आहे तर ते कशामध्ये येतं, संयुक्त वाक्यामध्ये येतं. मी तुम्हाला एक छोटासा चार्ट जो आहे तर तो चार्ट इथं दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. संयुक्त वाक्य आपल्याला बनवायचं होतं आणि एखाद्या पहिल्या वाक्याचा परिणाम जर आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये दिसत असेल तर ते कोणतं वाक्य असणार आहे, संयुक्त वाक्य असणार आहे. आणि 2 आपण वाक्य बघितली ती कारणबोधक होती. ठीक आहे. स्वरूपबोधक जर तुम्हाला ओळखायचं असेल तर एखादी व्याख्या जी आहे ती व्याख्या आपल्याला त्या वाक्यातून जर दिसत असेल किंवा तुम्हाला अवतरण चिन्ह जे आहे तर ते अवतरण चिन्ह जर दिलं असेल तर स्वरूपबोधक तुम्ही तिथं वाक्य तिथं लगेच ओळखू शकता. आपण डिटेलमध्ये बघूयात ज्यावेळेस हा पाठ जो आहे तर तो पाठ अभ्यासताना. न्यूनत्व बोधक म्हणजे काय तर कमीपणा तिथं दाखवला जातो. विकल्प म्हणजे दोन्हीपैकी एक चॉईस तुम्हाला तिथं करावी लागते. तर आपण व्यवस्थित अभ्यासूयात. फक्त स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पहा नंतरचा क्वेश्चन जो आहे तो आपण इथं पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे. आज्ञार्थी म्हटल्या पहा, देवा सर्वांना सुखी ठेव. ऑप्शन क्रमांक 1च आपलं उत्तर आहे इथं. आता पाऊस थांबावा. इथं काय तर इच्छा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर पाऊस आला तरी सहल जाणारच. जर तर जे वाक्य आहे तर ते संकेतमध्ये येतं. परीक्षेत मला प्रथम श्रेणी मिळाली. तर हे जे आज्ञार्थी वाक्य असेल, विद्यार्थी वाक्य असेल तर हे आपण इन डिटेलमध्ये बघूयात एखाद्या व्हिडिओमध्ये. 1 लक्ष म्हणजे 100,000. 1 लक्ष म्हणजे काय तर 100,000. मी तुम्हाला आता सांगितलं की स्वरूपबोधक, उभयान्वयी, अव्यय. इथं डायरेक्ट आपल्याला व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्यांनी इथं दिलेली आहे. एकतर व्याख्या असेल किंवा दुसरा अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य असणार आहे. तर हे जरी तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही लगेच ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. संकेतबोधकमध्ये जर तर आणि केवळ प्रयोगी अव्ययामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद तिथं असतं. आणि क्रियाविशेषण अव्यय तर सोपंच आहे. पहा इथं त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. त, इ, आ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. पंचमीचे ऊन, ऊन आहेत, ऊन, हून. षष्टीचे चाची आहेत आणि तृतीयाचे ने, ए, शी हे प्रत्यय आहेत. म्हणजेच त, इ, आ कशाचे आहेत तर सप्तमी चे प्रत्यय आहेत. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तो अलंकार आपल्याला इथं ओळखायचा आहे. पहा म्हणजे उपमेय हेच काय आहे, उपमान आहे. म्हणजे कसे शब्द आहेत पहा इथं. तुम्ही जर अभ्यासले असतील तर मुखचंद्र, मुख कसं आहे चंद्रासारखं आहे. त्याचबरोबर अजून एखादं उदाहरण जर आपण इथं घेतलं, कमलनयन. नयन कसे आहेत, कमळासारखे आहेत तिथं. हे जे आहेत तर दोन्ही एकच आहेत. उपमेय उपमानच आहेत. म्हणजे एकरूपता जी आहे तर दोन्हीमध्ये एकरूपता आपल्याला दिसते. असे जे शब्द आहेत तर ते रूपक अलंकारामध्ये येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता अपनहुती म्हणजे काय तर तिथं एखादी गोष्ट लपवणे. ठीक आहे. त्याचबरोबर व्यतिरिक्त म्हणजे एकदम अतिरेक जास्त करणे, त्याच्यामध्ये जास्त एखादी गोष्ट फुगवून सांगणे. अनन्वय म्हणजे काय तर आईसारखी आईच किंवा ताजमहाल सारखा ताजमहालच. तर हे जे वाक्य आहेत तर ते अनन्वयमध्ये येतात. त्याचबरोबर पुढचा जर क्वेश्चन आपण बघितला, संस्कृत भाषेतील शब्दांच्या मूळ रूपात बदल न होऊन ते मराठी भाषेमध्ये आले तर त्या शब्दांना कोणते शब्द म्हणतात. म्हणजे संस्कृत भाषेतील शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन म्हटलेलं आहे. बदल होऊन
पहा तद्भव शब्द जे आहेत तर ते बदल होऊन येतात. म्हणजे पद जर असेल, मूळ शब्द पद असेल तर त्याचं पाय होतं. मूळ शब्द जर कर्ण असेल तर कान हा शब्द त्याच्यामध्ये बदल होऊन येतो. म्हणजे तद्भव शब्द जे आहेत तर ते त्याच्या मूळ रूपामध्ये बदल करून येतात. तत्सम शब्द म्हणजे काय, जसेच्या तसे याच्यामध्ये मराठीमध्ये आलेले. कलश, त्याचबरोबर पर्ण, हे जे शब्द आहेत तत्सम शब्द जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले. देशी शब्दामध्ये दगड, गुडघा, बोका, घोडा हे देशी शब्दामध्ये येतात. सिद्ध शब्द जे आहेत ते आपण व्यवस्थितपणे इथं अभ्यासूयात. जळू या शब्दाचे अनेक वचन जे आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे. जळूचं जळवा होईल. एक एक मुलगा शक्तिमान आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार जो आहे तर तो तुम्हाला इथं विचारलेला आहे. एक एक. तर पहा, तुम्हाला मगाशी जो मी चार्ट दाखवलेला होता क्लासिफिकेशनचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल पहा एक एक कुठं दिसते तुम्हाला, एक एक, पाच पाच. पहा एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये रिपिटेशन जे आहे तर ते विशेषणावरती 2 प्रश्न आलेले आपल्याला इथं दिसतात. एक एक, पाच पाच हे पृथकवाचक जे आहेत तर ते विशेषण आहे. तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार जो आहे तो ओळखायचा आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आता शिकवणारे कोण आहेत, गुरुजी हा कर्ता किंवा उद्देश झाला. आता कोण आणि पहा शिकवणारे, पहा काय शिकवतात, काय शिकवतात तर व्याकरण शिकवतात. कोणाला शिकवतात तर विद्यार्थ्यांना शिकवतात. कोण आणि कोणाला आणि काय या दोन्ही जर तुम्ही प्रश्न विचारले क्रियापदाला तर येणारं उत्तर जे आहे तर ते कर्म असतं. तर आपल्याला या वाक्यामध्ये 2 कर्म दिसतात, नंबर 1 आणि नंबर 2. 2 कर्म जे आहेत ते कर्म आपल्याला इथं मिळालेले आहे. त्याचबरोबर पहा, मरावे परी कीर्ती रूपे रावे या विधानातील अधोरेखित शब्दाचा अव्ययाचा प्रकार तुम्हाला इथं ओळखायचा आहे. तर हे 2 शब्द ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 याची जी उत्तर आहेत तर ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला माझ्या लेक्चरचं व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते मिळून जाईल. थांबूयात आपण इथेच. धन्यवाद.